नमस्कार मित्रांनो, मी सातापा वगदी गोट फार्म चिमगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपले. नमस्कार मित्रांनो, आता ही पिल्ली 1 महिना होऊन गेले. आता 1 महिना क्रॉस केल्यानंतर त्यांना मित्रांनो हळूहळू आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय की त्या नळ्याचा जो तुकडा आहे, अर्धा तुकडा, त्या तुकड्यामध्ये मी मक्याचं भरडलेलं टाकलेलं आहे. आता तुम्ही यांना थोडा असा मक्याचा भरडा जो भरडून बारीक केलेला असतो तो तुम्ही देऊ शकता मित्रांनो. ती हळूहळू अशी खायला त्यांना सवयी लावण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता हे बघा, ते हळूहळू ती खायला लागलेत आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांची आता भूक वाढलेली असते, दूध पुरं होत नाही. त्यामुळे त्यांना तो मक्याचा भरडा जरा खाल्ल्यानंतर त्यांची थोडी भूक भागेल. अशा रीतीने मित्रांनो त्यांना थोडा मक्याची भरड्याची, तुमच्या गव्हाचा भरड, तांदळाची भरड, अशा भरड्याची जराशी सवय लावायची. त्यामुळे त्यांची भूक भागण्यास मित्रांनो मदत होते. पहिला तुम्हाला मागील व्हिडिओ मी सांगितलेलाच आहे की पहिल्यांदा त्यांना ढाळी बांधायची. ढाळी बांधल्यानंतर हळूहळू ती ढाळी चापायला लागतात. आता हे पहा, वाळलेलं पण आहे, ते ढाळी बांधलेलं त्यांना रोज मी बाहेर सोडतो. दूध प्यायल्यानंतर ते अशी इथं पाला खातात, त्यानंतर तिथं भरडा पण थोडा खातात. त्यांना जरा बागडायला पण मिळते. असं तरी मित्रांनो सांगण्याचा हेतू एवढाच की 1 महिन्याची पिल्ली झाल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर त्यांना थोडा भरड्याची सवय लावा, जेणेकरून ती पोटभर भरडा खातील, थोडं त्यांचं पोट भरेल. 1-2 मुठी ठेवायच्या मित्रांनो, जास्त काय ठेवायची नाही. 5 पिल्ले असले तरी 2 मुठीपासून सवय करायची. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा. नमस्कार.